फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनं संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होतोय। डॉक्टर मुंडे यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स या संघटनेनं आजपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागांच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। या आंदोलनात सीपीआरमधील निवासी डॉक्टरसुद्धा सहभागी झालेत। आज सकाळी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत सीपीआरच्या आवारात निदर्शनं करत डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय द्या अशी मागणी केली। मार्डनं या आंदोलनाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी स्वतंत्र SIT स्थापन करावी, राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विशेष जलदगती न्यायालयात खटला चालवावा, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, तसंच त्यांच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावं अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारनं डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं। सरकारनं या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात मार्डकडून आंतररुग्ण सेवा, आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद ठेवू असा इशारा देण्यात आलाय। CPR आवारातील निदर्शनांमध्ये मार्ड कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष देशमुख, सचिव डॉक्टर ऋषिकेश बांगर, डॉक्टर प्रणाली देशमुख, डॉक्टर मनमीत मरकड, डॉक्टर सायली धोमणे, डॉक्टर अमोल निर्लगी, डॉक्टर कृतिक भोयर यांच्यासह अन्य डॉक्टर सहभागी झाले होते।